कुठल्याही किल्ल्यावरती आपण गेलो तरी आपल्या तोंडात एक घोषणा येते, शिवाजी महाराज की जय. की हे जे किल्ल्यांचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यातला सगळ्यात प्रमुख म्हणजे भूगोल. की सह्याद्रीच्या डोंगर रांगा कुठून कशा गेलेल्या आहेत हे जर माहिती असेल, त्यात किल्ले कुठे आहेत, किल्ल्याचे लोकेशन्स काय आहेत हे चटकन आपल्या लक्षात येतं. कन्याकुमारीपर्यंत सगळ्या डोंगर रांगेला सह्याद्रीच नाव आहे, पण ही स्थानिक काही नाव आहेत. तर महाराष्ट्रातला जो काही भाग आहे याच्यामध्ये सगळ्यात उंच आहे ते कळसुबाईचं शिखर आहे. तर त्या काळामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं केंद्र होतं ते म्हणजे प्रतिष्ठान, ज्याला आज आपण पैठण या नावाने ओळखतो. आज खूप लोकांचा समज असा आहे की किल्ल्यावर कसं राहायचं, कशी राहत असतील लोक, कसं आयुष्य काढत असतील. आपल्याकडे एक शब्दप्रयोग फार रूढ आहे, तो म्हणजे 12 मावळं. तर 12 मावळं नाहीच आहेत. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम हे तिन्हीही पहिले छत्रपती किल्ल्यांवर राहत होते. ही वेगळेपण आहे. इतिहास आणि भूगोल हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतिहास हा सीमा ठरवतो, तसा भूगोल कधी सीमा ठरवत नाही. पण तुमचं भूगोल इतिहास माहीत नसेल तर भूगोल बदलू शकेल. म्हणजे सलगता ज्याला आपण म्हणतो, ही भौगोलिक कितीही सलगता असली तरी ते राष्ट्र एक नसतं. अनेक राष्ट्र असू शकतात. म्हणजे आता भारताची जी संपूर्ण सलगता आहे, पाकिस्तानी वेगळा आहे, बांगलादेश वेगळा आहे, तिबेट वेगळा आहे. तर हे जसं की ही सलगता असूनही नाही, इतिहास सीमा ठरवतं. आता या किल्ल्यांच्या बाबतीत जर आता जे आपण बोललो की हे जे किल्ल्यांचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यातला सगळ्यात प्रमुख म्हणजे भूगोल. आता जर आपण सह्याद्रीचा अभ्यासाचा विचार केला तर सह्याद्रीची रचना जर एकदा आपल्याला माहिती असेल की सह्याद्रीच्या डोंगर रांगा कुठून कशा गेलेल्या आहेत हे जर माहिती असेल, त्यात किल्ले कुठे आहेत, किल्ल्याचे लोकेशन्स काय आहेत हे चटकन आपल्या लक्षात येतं. आता याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर सह्याद्री किंवा दख्खनचं पठार जर आपण घेतलं तर या दख्खनच्या पठारामध्ये उत्तरेकडनं दक्षिणेकडे जाणाऱ्या ह्या दोन रांगा आहेत. एक पूर्व किनाऱ्यावरनं जाती, एक पश्चिम किनाऱ्यावरनं जाती. जी पश्चिम किनाऱ्यावरनं जाती तिला सह्याद्री म्हणतात. जो याला सह्याद्री म्हणतात तो आहे, सह्याद्रीची जी सुरुवात आहे ही तापी नदीपासून होते. म्हणजे तापी नदी ही या दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडनं उगम पावते. उत्तरेकडची डोंगर रांग संपूर्ण त्यांनी फोडून काढली, ती दक्षिणेकडे आली आणि ती दक्षिणेकडे येऊन तिथून ती पश्चिमेकडे वाहत जाते. यामध्ये तिने पुन्हा एकदा डोंगर रांग फोडली आणि ती डोंगर रांग जी तिने तोडली, तिच्या दक्षिणेकडचं जी डोंगर रांग आहे ती सह्याद्री म्हणून ओळखली जाते आणि उत्तरेकडची सातपुडा म्हणून ओळखली जाते. आता तापी नदीच्या खोऱ्यापासून जो हा सह्याद्री सुरू होतो, हा अशी विडी वाकडं वळणं घेत म्हणजे याला झिकझॅक असा हा कन्याकुमारीपर्यंत जातो. आता याच्यातल्या कन्याकुमारीमध्ये जी ही डोंगर रांग पोचलेली आहे, तर या सगळ्यात 2-3 राज्यामधनं जाणाऱ्या या डोंगर रांगेला वेगवेगळी नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने याला सह्याद्री असं मानलं जातं. त्याच्या खालचा दक्षिणेकडचा जो भाग आहे याला निलगिरी हिल्स मानलं जातं. त्याच्या दक्षिणेकडे जो केरळ आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवरचा जो काही भाग आहे याला पालघाट म्हणून ओळखलं जातं. आता हे जे पालघाट जे आहे, या पालघाटमध्ये जे सगळ्यात उंच शिखर आहे त्याला आनेमुडी असं नाव आहे. मग आता त्याच्या थोडंसं वरती म्हणजे मधला जो भाग आहे निलगिरी हिल्सचा जो भाग आहे, या निलगिरी हिल्समध्ये सगळ्यात उंच आहे ते दोडाबेट्टा. हे दोडाबेट्टा म्हणजे आपल्याला जर उटकमंड माहिती असेल उटी, तर उटीच्या जवळ ते दोडाबेट्टा आहे. उटीपासून 8 किलोमीटर अंतरावरती आहे ते. आणि मग वरचा जो भाग आहे की ज्याला आपण आज सह्याद्री म्हणतो, तसं सह्याद्री कन्याकुमारीपर्यंत सगळ्या डोंगर रांगेला सह्याद्रीच नाव आहे, पण ही स्थानिक काही नाव आहेत. तर महाराष्ट्रातला जो काही भाग आहे याच्यामध्ये सगळ्यात उंच आहे ते कळसुबाईचं शिखर आहे. आता कळसुबाई
दोडाबेट्टा आणि मुडी याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती दोडाबेट्टा आहे. सह्याद्री जरी इकडनं निघाला तरी तो निलगिरी हिलचे तर बराच उंच झालेला आहे. त्या भागातले डोंगर तसे उंचीला जास्त आहेत. आता महाराष्ट्राचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तापी नदीपासून, आता जर त्याचं लोकेशनच घ्यायचं झालं तर तापी नदीच्या जवळ एक किल्ला आहे. तापी नदीच्या थोडंसं दक्षिणेकडे तो किल्ला आहे. खोरं सुरू झाल्यानंतर तो आहे रायकोट नावाचा किल्ला. कोंडाईबारी नावाचा जो घाट आहे की जो सुरतकडे जाणारा जो रस्ता आहे धुळ्यावरनं, त्या रस्त्यावर तो कोंडाईबारी नावाचा घाट आहे धुळ्यामध्ये. त्या रायकोट बसून या डोंगर रांगेची अशी जर सुरुवात आपण केली तर दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला पारघाट नावाचा किल्ला आहे. तर हे जे संपूर्ण हे जे किल्ले आहेत यामध्ये या डोंगर रांगेवरती जवळजवळ 18 किल्ले आहेत. पारगडपर्यंत 18 किल्ले याच्यामध्ये आहेत. पारगडाच्या खाली दक्षिणेकडं कर्नाटक लागतो आणि एका बाजूला गोवा आहे. आता ही जी सह्याद्रीची रांग आहे ही पूर्णपणे तशी अभेद रांग आहे. त्याच्यामध्ये जे काही घळी खिंडी तयार झालेल्या आहेत या खिंडींमधनं काही मार्ग कोकणात जाण्यासाठी आहेत किंवा कोकणावरनं देशात येण्यासाठी आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावरती होता. या व्यापारासाठी काही बंदरही त्या काळामध्ये डेव्हलप झालेली होती. प्रामुख्याने अशी जर बंदरं आपण पाहिली तर सुरत आहे, भडोच आहे, त्यानंतर आपल्याकडचं नाला सोपारा, चौल म्हणा, कल्याण म्हणा, राजापूर म्हणा, दाभोळ म्हणा, ही छोटी आणि मोठी अशी ही बंदरांची एक मालिका आहे. मध्य पूर्वेतून आणि किंबहुना रोमपासून व्यापार या चालायचा तो या बंदरांमध्ये. या बंदरांमध्ये आलेला माल हा घाट माथ्यावरती चढवला जायचा. आता सह्याद्रीमध्ये जो सह्याद्रीचा जो भाग महाराष्ट्रामध्ये आहे त्यात कोकण आणि देश म्हणजे वरचा भाग त्यांना जोडणारे 240 वाटा आहेत, म्हणजे ज्याला घाट रस्ते म्हणता येतील. या 240ला नाव आहेत. या 240 घाट रस्त्यांमधले काही घाट रस्ते हे माणसं येण्याजोगे आहेत. काही घाट रस्त्यांवरनं माणूस जनावरांना घेऊन येऊ शकतो असे काही घाट रस्ते. आणि आज काही घाट रस्ते बदलून ते मोटरेबल रस्ते झालेले आहेत. आता आज जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त मोटरेबल रस्ते हे कोल्हापुरात आहेत. म्हणजे 19 घाट रस्ते आहेत कोकण आणि देशाला जोडणारे. तर या सगळ्या मार्गांनी तो व्यापार चालायचा. हा व्यापार वरती कुठं चालत होता तर त्या काळामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं केंद्र होतं ते म्हणजे प्रतिष्ठान, ज्याला आज आपण पैठण या नावाने ओळखतो. ही सातवाहनाची राजधानी होती. सातवाहन राजकुल हे राजेच होते, पण हे व्यापारी राजे होते. राजे नुसतेच राज्य करते असे नाही तर राज्य जो राजा आहे त्याची स्वतःचे अनेक उद्योगधंदे असायचे. असे अनेकांची उदाहरणं आहेत. त्यात हे व्यापारी राजे असल्यामुळं व्यापाराला बढावा देण्यासाठी, व्यापाराला वाढवण्यासाठी, त्याचा तो व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी अनेक काही गोष्टी केल्या. त्यात त्यांनी काही घाट रस्ते पण बांधले आणि होते त्या घाट रस्त्यांची दुरुस्ती पण केली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यामध्ये असलेला नाणेघाट हे उत्तम उदाहरण त्याचं आपल्याला बघायला मिळतं. हा जो सगळा माल देशावरती यायचा आणि देशावरनं कोकणात जायचा, तर त्या काळात एक म्हणच अशी होती की घाटावर आलेले सगळे रस्ते पैठणला जातात. म्हणजे पूर्वी अशी जी म्हण होती की सगळे रस्ते रोमला जातात, तसं भारतामध्ये सगळे रस्ते हे पैठणला जातात असं मानलं जायचं. इतका तो प्रचंड मोठा व्यापार होता तो. हे जे घाट रस्ते आहेत या घाट रस्त्यांमध्ये अडचणी खूप असायच्या. डोक्यावरनं सामान घेऊन चढणं असेल, जनावरांच्या साह्याने चढणं असेल,
किंवा खालपर्यंत जनावरांनी आणायचं, डोक्यावरनं वर न्यायचं आणि वरती पुन्हा जनावरांच्या पाठीवर टाकायचं आणि पुढे न्यायचं, असे ते वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जायच्या. यामध्ये पावसाळ्यात याच्यामध्ये खूप अडचणी यायच्या. प्रचंड पाऊस, धुकं, रस्त्यावरनं चालणं अडचणीचं किंवा जनावरं घेऊन माल घेऊन वाहतूक करणं अडचणीचं. मग त्या काळामध्ये ह्या घाट रस्त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या लेण्याचा वापर राहण्यासाठी केला गेला. आपल्याकडे बौद्ध धर्मीयांनी अतिशय उत्तम लेण्या कोरलेल्या होत्या. बुद्ध धर्माचा जवळजवळ संपूर्ण भारतभर त्या काळात प्रचार झालेला होता, प्रसारित झालेला होता. आणि बुद्ध धर्म हा नंतर लयाला गेला. भारतामधनं जवळजवळ तो नामशेष होत आला, मागा आला तो. त्यामुळे बौद्ध विहार किंवा ह्या ज्या लेण्या आहेत, ह्या साधकांसाठी किंवा शिष्यांसाठी जे काही तिथं शिक्षण होतं ते सगळं बंद पडलं. राहण्यासाठी त्यांचा वापर कमी झाल्यामुळं अशा काही लेण्या ह्या व्यापारी वापरायला लागले. त्या व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी सोयी केल्यात. मग पाण्याची सोय असेल किंवा इतर काही सोयी त्या व्यापाऱ्यांनी आपल्याला पैसे देऊन वगैरे त्याच अशा सोयी त्यांनी ह्या केल्या. तर पावसाळ्याचा काळ, अडचणीच्या काळात ते लोक त्याचा उपयोग करत होते. त्यामुळं काही जे महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या लेण्या किंवा महत्त्वाचे जे रस्ते होते त्याला प्राचीन सार्थवाह मार्ग असं म्हणलेलं आहे. या मार्गावरती आपल्याला नाणेघाट सुद्धा दिसतो. आता या घाटातून जाताना या अडचणीचा फायदा त्या काळात चोर चिलट घ्यायचीच. चाचेगिरी करायचे, थोडक्यात दरोडे घालायचे. तर त्या व्यापाराला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्यांच्या मालाला एक सुरक्षितता मिळाली पाहिजे, तर तो व्यापार वाढेल. म्हणून या चोरांवरती, या दरोडेखोरांवरती किंवा छापा मारणाऱ्या, या चाचेगिरी करणाऱ्यांवरती काहीतरी अंकुश असला पाहिजे. हा अंकुश असण्यासाठी त्यांनी घाटाच्या माथ्यावरती एक आणि घाटाच्या खाली एक अशा चौक्या निर्माण केल्या. या ज्या चौक्या निर्माण केल्या की या चौक्यांवरती जे सैन्य ठेवलं जायचं, जे रखवालदार, जे पहारेकरी ठेवलं जायचे, ही लोक घाटातनं चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या मालाला प्रोटेक्शन द्यायची त्या काळामध्ये. मग हे जे प्रोटेक्शन दिलं गेलं तर हे आम्ही तुम्हाला फुकट देणार नाही. या प्रोटेक्शनच्या बदल्यामध्ये आम्हाला काही कर दिला पाहिजे, म्हणजे टोल दिला पाहिजे. तो टोल तिथे वसूल केला जायचा. मग तो टोल त्या बोजा मागा असेल किंवा त्या एका जनावरा मागा असेल किंवा ज्या काही त्या पद्धती असेल त्या काळातल्या, तो टोल दिला जायचा. पण यातनं असं झालं की तो जो चौकीदार आहे किंवा हे किती सुरक्षित आहेत, मग त्यांच्या सुरक्षेसाठी तिथं काही बांधकामं करण्यात आली. आणि मग ती जर एवढं सुरक्षित आपल्याला जर अगदीच करायचं असेल तर मग त्या परिसरामधला अगदी जवळचा डोंगर की जो उत्तम आहे, पाण्याची सोय होऊ शकेल, अशा डोंगरांवरती बांधकामं केली आणि ज्याला पुढं किल्ल्याचं स्वरूप आलं. त्या परिसरामध्ये राहणारे लोक आहेत, त्या परिसरातला एखादा जहागीरदार आहे, एखादा सामंत आहे, एखादा वतनदार आहे, एखादा व्यावसायिक जो पैसेवाला आहे, संकटकाळी तोही अडचणीत येतो. मग या सगळ्यातनं सुटका जर व्हायची असेल तर आपलं निवासस्थान हे दुर्गम पाहिजे. मग त्यांनीही काही किल्ल्यांची निर्मिती केली. आज खूप लोकांचा समज असा आहे की किल्ल्यांवर कसं राहायचं, कशी राहत असतील लोक, कसं आयुष्य काढत असतील, किल्ल्यांवरती राहायला पाहिजे असं काहीच नव्हतं. ते किल्ले हे सुरक्षेसाठी बांधलेले होते. सगळं राहणी आणि हे सगळं पायथ्याला असायचं. शेती वाडी जे काही असेल ते सगळं जमीन जुंबलात येतं. संकट आलं की आपला पैसा, अडका, बायका, पोरं, आजूबाजूचे प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी या सगळ्यांनी घेऊन किल्ल्यात जायचं आणि किल्ला बंद करायचा. म्हणजे शत्रू तिथे येऊन तुम्हाला जीविताला, वित्ताला काही हानी पोचवत नव्हता. मग किल्ल्यांचा वापर अशा पद्धतीने केला गेला तो. आता हे जे किल्ले आहेत त्यामध्ये एक घाट माथ्यावरचा एक किल्ला आहे, घाटाच्या खालचा एक किल्ला आहे. याच्या अखत्यारीत तो घाट आहे. काही किल्ल्यांच्या बाबतीत 3-3, 4-4 घाट आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये. आणि मग ही सगळी संपूर्ण एक साखळी तयार झालेली आहे.
ही जी सगळी साखळी आहे, या साखळीमधला एक भाग जर आपण घेतला तो म्हणजे स्पेशली पुणे जिल्हा. तर पुण्याच्या मावळतीकडं जी सह्याद्रीची रांग गेलेली आहे, ह्या रांगेतल्या काही खोऱ्यांना मावळ असं मानतात. आपल्याकडे एक शब्दप्रयोग फार रूढ आहे, तो म्हणजे 12 मावळं. तर 12 मावळं नाहीच आहेत, जवळजवळ 24 एक नद्या आहेत, 24 खोरी आहेत. काही ठिकाणी त्याला खोरी म्हणलेलं आहे, काही ठिकाणी त्याला निरी म्हणलेलं आहे, काही ठिकाणी मावळ म्हणलेलं आहे. मावळ म्हणजे काय नेमकं? तर मावळ म्हणजे साधारणतः पुण्याच्या मावळ तिकडे तो भाग असावा. 2 डोंगरांची रांग पाहिजे, ती सह्याद्रीच्या मुख्य रांगेजवळ निमुळती होत गेली पाहिजे. तिथून पाण्याचा प्रवाह पाहिजे, तिथं भाताचं नाचणीचं पीक झालं पाहिजे. अशा काही ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये किती मावळं बसतात? तर 5 एक मावळं बसतात. पुण्याला सुद्धा कर्यात मावळ म्हणलेलं आहे. कर्यात म्हणजे प्रमुख मावळ. पुण्याला ती व्याख्या कुठंच बसत नाही. पुन्हा खोऱ्यात येत नाही, नेऱ्यात येत नाही, की मावळातही येत नाही. पण या मावळांचा जो कोणी प्रमुख आहे तो पुण्यात राहतो, म्हणून त्याला कर्यात मावळ म्हणलेलं आहे. तर अशी जवळजवळ 12 मावळांची निर्मिती झाली. पण ही जी काही खोरे आहेत, या खोऱ्यांमध्ये जे लोक राहतात ते मावळे म्हणून प्रसिद्ध झाले. मग यातली अनेक काही प्रमुख घराणी आहेत, प्रमुख देशमुख आहेत की ज्यांच्या ताब्यामध्ये ही सगळी खोरी होती. ही लोकांचं जे काम होतं की खालनं येणारे जो काही माल आहे त्याला पण संरक्षण देणं, त्याबद्दल ते लोक वसुली करायचे. आता हे अशा लोकांवरती सुद्धा वचक राहायला पाहिजे म्हणून त्या परिसरामधले जे काही किल्ले होते त्या किल्ल्यांवरती आपली लोक नेमली पाहिजेत, हे त्या राजसत्तेचं प्रमुख काम होतं की त्याच्याशिवाय यांच्यावरती अंकुश राहणार नाही. मग सत्ता ट्रान्सफर झाल्या, प्रायोरिटीज पण बदलल्या. सत्ता डोंगरावरनं खाली आली किंवा खालनं कधी वर गेली, याच्यामध्ये प्रायोरिटी बदलल्यानंतर याच्याकडे कमी जास्त दुर्लक्ष व्हायचं आणि पुन्हा सत्ता बदलली की पुन्हा त्याला थोडंसं महत्त्व यायचं. अशा या काळामध्ये आपल्याकडं जे काही चांगल्यापैकी माहिती असलेली जी काही साधनं आहेत, यामध्ये सातवाहन, वाकाटक, चालुक्य, सैंद्रक, हय, मोगल, मराठे आहेत, कदंबांची काय होते, गौंडांचे आहेत, आदिवासींचे आहेत. अशा वेगवेगळ्या लोकांनी इथं किल्ले बांधले. या स्थानिक लोकांच्या बरोबर परकीयांनी पण किल्ले बांधले. या परकीयांमध्ये मोगल आलेले आहेत, सिद्धी आहे, पोर्तुगीज आलेत, डच आले, फ्रेंच आलेत, इंग्रज आले. अशा वेगवेगळ्या लोकांनी सुद्धा किल्ले बांधलेत. ज्या लोकांनी हे किल्ले बांधले त्यांच्या त्यांच्या कलेची, त्यांच्या त्यांच्या बांधकामाच्या वैशिष्ट्यांची ती स्टाईल त्यात उतरलेली आहे. अगोदरच्या काळामधले जे काही किल्ले आहेत त्यात आज आपण नक्की कधीही सांगू शकणार नाही की हा नेमका किल्ला कोणी बांधला, कारण त्यात गेल्या 2000 वर्षांमध्ये खूप फरक पडत गेलेले आहेत. त्यात दुरुस्त्या झाल्या, ते नेमकी कुणी काय दुरुस्ती केली हे सांगणं कठीण आहे. पण विदेशी किल्ल्यांच्या बाबतीमध्ये काही वैशिष्ट्य तशीच टिकलेली आहेत. त्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला कळतं की हा किल्ला पोर्तुगीजांचा आहे, हा डचांचा आहे किंवा फ्रेंचांचा आहे, इंग्रजांचा आहे, मोगलांचा आहे. महाराष्ट्रासारख्या एवढ्या भूभागामध्ये इतक्या व्हरायटीचे किल्ले ही आश्चर्याची बाब आहे. असं भौगोलिक एरिया जगामध्ये कुठेही नाहीये की इतक्या व्हरायटीचे किल्ले. अनेक लोकांनी बाहेर येऊन इथं बांधलेले आहेत. दुर्दैव हे की भारतीय माणूस कधी बाहेर गेला नाही.
किल्ले बांधायला. त्यामुळे भारतीय लोकांची स्टाईल ही तुम्हाला विदेशात कुठेही दिसत नाही, पण विदेशी लोकांचे अनेक स्टाईल्स आपल्याला इथं बघायला मिळतात. हे त्यातलं एक थोडंसं वेगळेपण आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर त्यांचे बांधकामं, तटबंदीची रचना, बुरुजाची रचना असेल, त्यांच्या फांद्या असतील, त्यांच्या रेवणी असतील, दरवाजे असतील, दरवाजेचे खिळे असतील, पाण्याच्या टाक्या असतील, आतली घराची कामं असतील, ह्या अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला याच्यामध्ये अभ्यासता येतात. या सगळ्या किल्ल्यांमध्ये जे काय एक महत्व आहे, आज जे आकर्षण आहे, या सगळ्याला जर कारणीभूत कोण असेल तर या सगळ्यांना कारणीभूत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. इतक्या राजवटींनी हे किल्ले बांधले, ते अडी अडचणीच्या काळासाठी संरक्षणाच्या दृष्टीने ते बांधलेले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचा वापर करून एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली. हे त्यातलं वेगळेपण आहे. तर शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या साह्याने हे राज्य निर्माण केलं. किल्ल्यांच्या साह्याने हे राज्य निर्माण केलं आणि त्याचबरोबर ते शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम हे तिन्ही पहिले छत्रपती किल्ल्यांवर राहत होते. ही वेगळेपण आहे. त्याच्या अगोदर किंवा नंतर ते राज्यकर्ते हे जनरली सपाटीवरच राहिलेत, पण हे 3 राज्यकर्ते मात्र तिथं राहिले. आणि शिवाजी महाराजांनी अलौकिक पराक्रम या किल्ल्यांच्या सहाय्याने केला. त्याचा पुरेपूर आणि उत्तम उपयोग करून घेतला सह्याद्रीचा. म्हणजे शिवाजी महाराजांना भूगोलाचंही खूप चांगलं नॉलेज होतं. मग त्या भूगोलाचा वापर कसा करायचा हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यामुळं शिवाजी महाराज किल्ले ही सांगड घातल्या गेली आणि ती मराठी माणसाच्या मनात रुजलेली आहे. ती कुठल्याही किल्ल्यावरती आपण गेलो तरी आपल्या तोंडातनं एक घोषणा येते, शिवाजी महाराज की जय. शिवाजी म्हणजे किल्ले आणि किल्ले म्हणजे शिवाजी.